हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. मी तुषार मुळे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो एका नवीन कोऱ्याकरकरीत व्हिडिओमध्ये आणि माझ्या फिल्मी तुषार चॅनलमध्ये. खरं तर आपण आजचा व्हिडिओ करणार होतो गड किल्ल्यावरती नाही, जे की हेमाडपंथी बांधकाम आहे. परळी या गावामध्ये सातारामध्ये एक वैशिष्ट्य असं मंदिर आहे. तर आपण आलो आहोत सातारामधील एका परळी या गावामध्ये. परळी या गावामध्ये केदारेश्वर नावाचं एक प्राचीन मंदिर आहे. त्या भिंतीवरती एक कामुक शिल्पकला केली जाते. तेच बघण्यासाठी आणि मंदिरावरती का शिल्पकला ते जाणून घेण्यासाठी आपण इथं आलो आहोत. तर चला. मध्य प्रदेशमध्ये खजुराहो असं एक मंदिर आहे. ते कामुक शिल्पकलेसाठी जगप्रसिद्ध आहे. तसंच एक सातारामध्ये परळी येथील केदारेश्वर मंदिर हे सुद्धा आपल्या महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे, जे की ते कामुक शिल्पकला आहे. सातारा शहराजवळ सज्जनगडच्या पायथ्याशी परळी गावामध्ये उरमोडी धरणाच्या अगदी समोर बाहेरून अगदी पडीक वाटणारे मंदिर म्हणजेच केदारेश्वर मंदिर परळी. बाहेरून जरी पडीक वाटत असेल हे मंदिर, तरी आतून स्थापत्यकला आणि भौतिकशास्त्राचा उत्तम वापर या मंदिरामध्ये केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला दोन मंदिरं पाहायला मिळतील. एक म्हणजे दक्षिणेकडील मंदिर आणि दुसरं उत्तरेकडील मंदिर. दक्षिणेकडील मंदिराचा गाभारा सोडला तर संपूर्ण मंदिर नष्ट झालेले आहे आणि उत्तरेकडील मंदिर हे त्याच्यापेक्षा उत्तम स्थितीमध्ये आहे. कामुक शिल्पकला आणि ते पण मंदिरावरती, हे जर ऐकायला तुम्हाला वेगळं वाटत असेल तर हो, खरंच आहे. ह्याच्या मागचं काय रहस्य आहे हे आपण याच व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आपण आल्यानंतर आपल्याला दोन मंदिरं पाहायला भेटतील. दोन मंदिर म्हणजे एक म्हणजे दक्षिणेकडील आणि एक उत्तरेकडील. आत्ता आपण इथं उभं आहोत ते उत्तरेकडील मंदिर आहे. आणि इथे आत आल्यानंतर तुम्हाला भरपूर असे खांब बघायला मिळतील. एक दगडी पाट आहे, त्या दगडी पाटावरती एक नंदी सुद्धा आहे. दगडी पाटावरती एक नंदी आहे. तो नंदी तिथे नव्हता असं वाटतं, कारण जर तो बसवायचा असता तर कारागिरीने तो पहिलाच बसवला असता. आणि अजून एक गोष्ट, 2 मिनिट पुढे. ह्याला जर नंदीला वरून वरच्या साईडने जर पाहिलं तर त्याची मान थोडी क्रॉस आहे असं वाटतं. आणि नंदी हा पाटावरती सेंटरला नाहीये, जे की तुम्ही पाठ सोडून जरा साईडला आहे. नंदीची जर मान पाहिलीत तर तुम्हाला थोडीशी वाकडी वाटेल. मंदिराच्या छताला काही रेषा चिरा पडलेल्या आहेत. त्यासाठी त्यांनी एक टेकवन म्हणून नाही का, हे जे दोन खांब आहेत असे त्या साईडला 2 आणि या साईडला 2 असे लावलेले आहेत. खरं तर हे खांब दक्षिणेकडील मंदिराचे वाटतात, यासाठी की ह्यांचं जे शिल्पकला आहे ते ह्याच्यावर व्यवस्थित नाही आहे. आणि हे खांबांमध्ये आणि या खांबामध्ये खूप सारा डिफरन्स आहे.
नंदीचं जर शरीर पाहिलं मागचं तर टोटली ओके वाटतंय, पण तुम्ही चेहरा जर पाहिलात तर काळाच्या ओघामध्ये झिजल्यासारखं वाटतंय. याच मंदिराच्या बाहेर एक असाच एक नंदी आहे, जे की शरीराचा भाग आहे, म्हणजे की नंदीच्या खांद्याचा खालचा भाग आहे, खांद्याच्या वरचा भाग म्हणजे मानेचा भाग नाही आहे. त्या आकारे खांद्यावरती एक खोच आहे. चला तुम्हाला दाखवतो. या कारागिरीचं अजून एक वैशिष्ट्य पाहायचं असेल तर ते म्हणजे या मंदिरावरचं कामुक शिल्पकला. खरं म्हणजे आपल्या हिंदूच्या भरपूर मंदिरावरती असं शिल्पकला बघायला मिळत असते, पण आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न आहे, ते म्हणजे असल्या पवित्र जागेवरती हे असं का? पूर्वी अशी सुद्धा प्रथा होती, जे की नवविवाहित जोडप्यांनी सायंकाळी इथे दिवा लावण्यासाठी यावं आणि त्यांना हे शिल्पकला बघता यावं, त्यांचं निरीक्षण करता यावं. हे दक्षिणेकडील मंदिर आहे आणि याची पडझड खूप झालेली आहे. हे समोरचा दगडी पाट दिसतोय, त्या दगडी पाटावर हा नंदी कोरला गेला आहे. तुम्हाला माहिती नसेल तर एक गोष्ट सांगतो. ह्या पिंडीचा जो हा भाग आहे तो नेहमी उत्तरेकडील साईडला असतो, जे की नॉर्थ. उत्तरेकडील मंदिराच्या बरोबर समोर असा एक स्तंभ आहे, जो की त्याला विजय स्तंभ असं बोललं जायचं. एका दगडाची साईज बघा केवढी आहे. मंदिराच्या साईडच्या बाजूस गणपती बाप्पा आणि नंदी हवेशीर बसलेले आम्हाला पाहायला मिळाले. हे नक्की काय आहे हे आम्हाला सुद्धा माहिती नाही. कोणाला माहिती असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा.